Hello students, today we are going to discuss conical pendulum and an expression for time period of conical pendulum. सपोज करा की ही एक दोरी आहे, तिला आपण स्ट्रिंग म्हणू आणि त्या स्ट्रिंगच्या एका टोकाला हा एक स्टोन बांधलेला आहे, त्याला आपण बॉब म्हणू आणि दुसरं जे एंड आहे ते अशा प्रकारे होल्ड केलेलं आहे. हे जे कन्स्ट्रक्शन आहे याला पेंडुलम म्हणता येईल. त्यानंतर या बॉबला जर एका टोकाला नेऊन जर सोडलं तर बॉब अशा प्रकारे ऑसिलेशन्स परफॉर्म करेल. कोनिकल पेंडुलममध्ये बॉब अशा प्रकारे ऑसिलेट होत नाही, तर अशा प्रकारे हॉरिझॉन्टल सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो. या ठिकाणी बॉब हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये रिव्हॉल्व होत आहे, तर स्ट्रिंग ही एक कोन फॉर्म करत आहे, त्यामुळे या पेंडुलमला कोनिकल पेंडुलम म्हणतात. कोनिकल पेंडुलममध्ये बॉब हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असताना जर स्पीड कॉन्स्टंट असेल, त्यावेळी एक रिव्हॉल्यूशन पूर्ण करण्याकरिता त्या बॉबला जो वेळ लागत आहे त्या टाईमला म्हणायचा आहे पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. हाऊ कॅन वी डिफाईन द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम? The period of conical pendulum is the time taken by its bob to complete one revolution in horizontal circle with constant speed. Now the expression for the time period of conical pendulum. Consider करा की हा एक कोनिकल पेंडुलम आहे आणि या कोनिकल पेंडुलममध्ये हा जो बॉब आहे, या बॉबचं मास आहे m. हा बॉब या हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये v या वेलॉसिटीने मूव्ह होत आहे. या हॉरिझॉन्टल सर्कलचा रेडियस आहे r आणि सेंटर आहे o. हियर स्मॉल l इज द लेंथ ऑफ स्ट्रिंग अँड स्मॉल h इज द हाईट ऑफ कोन. बॉब या पोझिशनवर असताना त्यावर जे फोर्स ॲक्ट होत आहे त्यामधील फर्स्ट फोर्स आहे वेट mg ॲक्टिंग व्हर्टिकली डाउनवर्ड अँड द सेकंड फोर्स इज टेन्शन इन द स्ट्रिंग. या ठिकाणी वेट mgला बॅलन्स करण्याकरिता टेन्शन टीला दोन कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व करायचं आहे. त्यामधील फर्स्ट आहे टी कॉस थीटा व्हर्टिकली अपवर्ड आणि सेकंड आहे टी साइन थीटा. इट इज अ हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. या ठिकाणी वेट mgला टी कॉस थीटाने बॅलन्स केलेले आहे, त्यामुळे आपल्याला लिहिता येईल टी कॉस थीटा इज इक्वल टू mg. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणूया. या ठिकाणी टी साइन थीटा नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत आहे, त्यामुळे आपल्याला लिहिता येईल टी साइन थीटा इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूया. इक्वेशन नंबर 2ला इक्वेशन नंबर 1ने डिवाइड करूया, त्यामुळे टी साइन थीटा अपॉन टी कॉस थीटा इज इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय mg. हियर t and m get cancel and sin theta upon cos theta becomes tan theta. So tan theta is equal to r omega square by g. Therefore omega square is equal to g tan theta divided by r. So omega is equal to in square root g tan theta divided by r. डायग्रामवरून टॅन थीटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. डायग्राममधील
या ट्रायंगलला समजण्याकरिता आपण सेपरेट लिहूया. तुम्हाला माहिती आहे की टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन ॲडजसंट साईड. या ठिकाणी अपोजिट जी साईड आहे ती आहे आर आणि ॲडजसंट जी साईड आहे ती आहे एच. सो टॅन थिटा इज इक्वल टू आर बाय एच. या ठिकाणी टॅन थिटाच्या जागेवर आर बाय एच प्लेस करूया. या ठिकाणी आर आर गेट कॅन्सल. सो वी गेट ओमेगा इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट जी बाय एच. डायग्रामवरून एचची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. तुम्हाला माहिती आहे की कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजसंट साईड अपॉन हायपोटेनियस. या ठिकाणी ॲडजसंट जी साईड आहे ती आहे एच आणि हायपोटेनियस जो आहे तो आहे एल. त्यामुळे कॉस थिटा इज इक्वल टू एच बाय एल. त्यावरून एच इज इक्वल टू आपल्याला लिहिता एच इज इक्वल टू एल कॉस थिटा. या ठिकाणी एचची व्हॅल्यू पुट केल्यानंतर ओमेगा इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट जी बाय एल कॉस थिटा. We know that time period t is equal to 2 pi by omega. या ठिकाणी ओमेगाची व्हॅल्यू पुट करूया. त्यामुळे आपल्याला इक्वेशन मिळेल t is equal to 2 pi in square root L cos theta by g. This is the equation for time period of conical pendulum. Thank you.